19 ऑगस्ट रोजी पोलीस उपनिरीक्षक पंकज गुप्ता हे पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस स्टाफसह अंमली पदार्थ पिणारे व विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करण्याकामी पेट्रोलिंग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की लालखडी रोडवरील पुलाजवळ एक इसम वय अंदाजे 25 ते 30, अंगात काळ्या रंगाची हाफ टी शर्ट व लोअर पॅन्ट घातलेला इसम हा अंमली पदार्थ विक्रीकरिता बाळगून आहे. अशा माहितीवरून वरिष्ठांची परवानगी घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक उर्ला गोंडावर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा कार्यवाही रचून लालखडी रोडवरील पुलाजवळून अंमली पदार्थ विक्रीकरिता बाळगणारा इसम मतीन अहमद अब्दुल मुनाफ वय 27 वर्ष राहणार जिब्राईल शाह दर्गा मागे पठाण चौक अमरावती याच्या ताब्यातून पंचासमक्ष एकूण 14.50 ग्राम अंमली पदार्थ किंमत 72,500 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. सदर घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक टीम यांचे पथक हजर येऊन त्यांनी सदरचा अंमली पदार्थ हे असल्याचे प्रथमदर्शनी अहवाल दिला आहे. तसेच आरोपी यांच्या ताब्यातून अंमली पदार्थ विक्रीकरिता उपयोगात आणणारा एक स्मार्ट मोबाईल फोन व नगदी 700 रुपये असा एकूण 88,200 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. सदरचा अंमली पदार्थाचा मुद्देमाल घटनास्थळी उपस्थित असलेले 2 शासकीय पंच व मोबाईल फॉरेन्सिक टीम यांच्या पथकासमक्ष जप्त करून आरोपीयास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की सदरचा अंमली पदार्थ हे ग्राहकांना विक्रीकरिता शेख नौशाद शेख सलीम राहणार बिस्मिल्ला नगर लालखडी अमरावती यांच्याजवळून घेतला आहे असे बयान दिल्यावरून त्यांच्यावर पोलीस उपनिरीक्षक पंकज गुप्ता यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन नागपुरी गेट अपराध क्रमांक 330/2025 कलम 8 क 21 व 29 NDPS ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे. गुन्हा दाखल होताच 2 तासाच्या आत मुख्य फरार आरोपी शेख नौशाद शेख सलीम वय 36 वर्ष राहणार बिस्मिल्ला नगर लालखडी यास अटक केली आहे. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.